सॉरी स्टुडंट्स, या आधीच्या व्हिडिओमध्ये काय झालं की थोडंसं प्रॉब्लेम आला, त्यामुळे व्हिडिओ कट झाला. आता आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये आहे ते एक्झाम्पल जे आहे ते कंटिन्यू करूया. त्यामुळं मागचा व्हिडिओ जो आहे त्याच्यापर्यंत आपण शेवटच्या ह्याच्यापर्यंत बघा. हेच आहे इक्वेशन वाय क्यूब इज इक्वल टू 1 मायनस कॉस 2a डिवायडेड बाय 1 प्लस कॉस 2a इंटू एक्स क्यूब. देअरफॉर वाय क्यूब इज इक्वल टू आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे बघा, 1 मायनस कॉस 2 थीटा इज इक्वल टू काय असतं, 2 साइन स्क्वेअर थीटा. फक्त थीटाच्या ऐवजी काय आहे, ए आहे, डिवायडेड बाय 1 प्लस कॉस 2a याचा फॉर्म्युला काय आहे, 2 कॉस स्क्वेअर ए, म्हणजे 2 कॉस स्क्वेअर थीटा असतं, पण जनरली इथं काय आहे, ए आहे, त्यामुळे आपण लिहिलेलं आहे. इंटू काय आलं, एक्स क्यूब आलं. हे 2 ला 2 कॅन्सल झालं. देअरफॉर वाय क्यूब, कारण आपल्या जे शो दॅट मध्ये आहे ते dy बाय dx इज इक्वल टू एक्स स्क्वेअर टॅन स्क्वेअर ए. आपलं तर सुरुवातीला होतंय सेक इनवर्स, आणि कन्व्हर्शन तर आपल्याला टॅन मध्ये करायचं होतं. आता होतंय बघा कन्व्हर्शन, साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर म्हणजेच काय येणार आहे, टॅन स्क्वेअर. म्हणजे आता इथून पुढे आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढली की आपल्याला पाहिजे ते उत्तर मिळणार आहे. मग वाय क्यूब इज इक्वल टू काय आलं, टॅन स्क्वेअर ए इंटू एक्स क्यूब आलेला आहे. देअरफॉर आता इथं काय करूया, डिफरन्शिएट करू. डिफरन्शिएट with respect to x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. या बाजूला बघा, वाय क्यूबचे डेरिव्हेटिव्ह एक्स क्यूब प्रमाणच 3y स्क्वेअर, फक्त लक्षात ठेवायचं आहे, dy बाय dx त्याला जोडलं जाणार. मी तुम्हाला सांगितलंच होतं आधी. नंतर टॅन स्क्वेअर हे आहे तसंच येणार आहे. एक्स क्यूबचे डेरिव्हेटिव्ह इंटू 3x स्क्वेअर. यातलं हे 3 ला 3 इथंच घालवून टाकू आपण, कारण शेवटी हे 3y स्क्वेअर इकडं आलं की ते कॅन्सल होणारच आहे. तुम्ही त्या बाजूला घेऊन सुद्धा RHS ला घेऊन सुद्धा कॅन्सल करू शकता. शेवटी काय म्हणूया, dy बाय dx आपल्याला या बाजूला पाहिजे LHS ला. हे टॅन स्क्वेअर ए आहे तसंच इंटू हे एक्स स्क्वेअर, आणि हे वाय स्क्वेअर या बाजूचं आलं, खाली आलं की काय होणार, एक्स स्क्वेअर अपॉन वाय स्क्वेअर येणार आहे. लास्टला आन्सर कसं येणार बघा, आपलं मिळालेलं आहे आता उत्तर आपल्याला, dy बाय dx इज इक्वल टू एक्स स्क्वेअर टॅन स्क्वेअर ए डिवायडेड बाय वाय स्क्वेअर असं येणार आहे. मग आपल्याला जे उत्तर आहे ते दुसऱ्या एक्झाम्पलचं इथं आपलं कंप्लीट झालेलं आहे. ठीक आहे. आता आपल्याला तिसरं एक्झाम्पल जे आहे ते कंटिन्यू करायचं आहे. आता तिसरं जे एक्झाम्पल आहे ते आपण बघूया. बघा, मी इथं लिहिलेलं आहे, इफ वाय इज इक्वल टू रूट. एकात एक रूट आहेत. तुम्ही ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन 11वी मध्ये सुद्धा तुम्हाला अशा टाईपची एक्झाम्पल झाली होती. फक्त आपल्याला इथं डिफरन्शिएशन काढायचं, एवढाच भाग वेगळा आहे. रूटमध्ये टॅन एक्स प्लस, परत आतमध्ये एक रूट आहे टॅन एक्स प्लस, परत आतमध्ये एक रूट आहे टॅन एक्स प्लस, डॅश 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 काय दिलेलं आहे, पुढं इन्फिनिटी दिलेलं आहे. म्हणजे असे रूटमध्ये अशा टर्म्स ज्या आहेत त्या वाढत जाणार आहेत. फक्त एक 2-3 रूट तेवढे सुरुवातीला दिलेले असणार आहे. प्रत्येक रूटमध्ये काय राहणार आहे, सुरुवात ही टॅन एक्स प्लस ही रूटमध्ये राहणारच आहे, आणि पुढे डॉट 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 काय येणार आहे, इन्फिनिटी असं येणार आहे. देन शो दॅट dy बाय dx इज इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स अपॉन 2y मायनस 1. हे एक्झाम्पल दिसायला जरी मोठं दिसत असलं तरी सुद्धा अगदी लहान आहे. आपल्याला फक्त ते काय, इन्फिनिटी हा जो भाग आहे तो काढून टाकायचा आहे, आणि मग डेरिव्हेटिव्ह घेतले की आपल्याला इथं जे मिळालेलं आहे dy बाय dx ते शेवटी आपलं ही पूर्ण होणार आहे. बघा आता, y इज इक्वल टू रूटमध्ये हे लिहून घेते मी आता, टॅन एक्स प्लस, परत आतमध्ये एक रूट लिहूया आपण, टॅन एक्स प्लस, परत आतमध्ये अजून एक रूट लिहूया, टॅन एक्स प्लस, आणि डॉट 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 काय येणार आहे, इन्फिनिटी येणार आहे. सगळं रूटमध्येच आहे. देअरफॉर आता असं करूया, दोन्ही बाजूंचा वर्ग करू. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. जर LHS चा वर्ग केला की काय होणार आहे, वाय स्क्वेअर मिळणार आहे आपल्याला. RHS चा स्क्वेअर काय येणार आहे बघा, RHS मध्ये हे रूटमध्ये सगळं आहे, हा जो भाग आहे तो रूटमध्ये आहे, त्यामुळे अर्थातच रूटचा स्क्वेअर होणार आहे. मग रूटचा स्क्वेअर म्हणजे काय होणार, हे बाहेरचं रूट तेवढं निघून जाणार आहे, आणि काय शिल्लक राहणार आहे, टॅन एक्स प्लस हे एवढं, आणि परत आतले रूट आहे तसेच. आतले आपण 2 रूट जे आहेत ते लिहून काढू. म्हणजे टॅन एक्स प्लस, परत रूटमध्ये टॅन एक्स प्लस, डॉट 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 इन्फिनिटी येणार आहे. बघा, लक्षात येते का, दोन्ही बाजूंचा वर्ग केला की इकडं वाय स्क्वेअर येणार,
आणि इथं रूटचा स्क्वेअर येणार. हे पूर्ण एकच रूट आहे आणि शक्यतो करून रूटमध्ये एक्स असेल तर त्याचा स्क्वेअर काय येतो, रूट निघून जातं आणि फक्त एक्स शिल्लक राहतं. एक्स म्हणजेच अर्थात थोडक्यात काय आहे, इथं टॅन एक्स प्लस हे शिल्लक राहणारच आहे आणि आतले जे रूट आहेत तेवढेच राहणार आहेत. देअरफॉर वाय स्क्वेअर इज इक्वल टू टॅन एक्स प्लस आलं. आता मी इथं असं म्हणते, याला वाय म्हणते, कारण का हे जे पहिलं इक्वेशन आहे याला आपण एक आकडा द्यायला पाहिजे होता. हे जे पहिलं इक्वेशन आहे या इक्वेशनमध्ये रूटमध्ये टॅन एक्स प्लस, रूटमध्ये टॅन एक्स प्लस, रूटमध्ये टॅन एक्स प्लस असं आहे. इथं पण तेच आहे बघा, रूटमध्ये टॅन एक्स प्लस, परत रूटमध्ये टॅन एक्स प्लस, अजून आतमध्ये रूट्स आहेत, असे कंटिन्यू होत राहणार आहेत. त्यामुळे एक जरी रूट कमी झालं तर काही वेगळं काहीच नाही आहे, तेच रूट काय आहेत पुढं इन्फिनिटी टाइम्स काय होणार आहेत, कंटिन्यू राहणार आहेत. म्हणून आपण ही जी टर्म आहे एक वरून आपण काय म्हणूया, याला वाय म्हणूया, कारण आहे बघा इथं वाय इज इक्वल टू असं म्हटलेलं आहे. त्यामुळे याला वाय डिनोट केलं. कशावरनं आपण काढलेलं आहे ते फ्रॉम 1, एक वरनं काढलेलं आहे. आता दोन्ही बाजूंचा वर्ग करूया, दोन्ही बाजूंचं डिफरन्शिएशन घेऊया. डिफरन्शिएट बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग डिफरन्शिएट करूया. वाय स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह काय येणार, 2y, त्याला काय जोडणार आपण, dy बाय dx इज इक्वल टू टॅन एक्सची डेरिव्हेटिव्ह येणार सेक स्क्वेअर एक्स प्लस वायची डेरिव्हेटिव्ह येणार डी बाय डी एक्स काढायचं आहे वायचं, म्हणजे dy बाय dx. जशी एक्सची डेरिव्हेटिव्ह 1 असते तशीच वायची डेरिव्हेटिव्ह 1 येणार, पण त्याला dy बाय dx जोडलं जाणार. आता इकडचं dy बाय dx या बाजूला घेऊया, म्हणजे 2y आणि dy बाय dx कॉमन जर काढला आपण तर इकडचं dy बाय dx प्लस इकडचं गेलं की इकडे काय होणार आहे, मायनस येणार आहे. त्यामुळे 2y मायनस 1 येणार आणि इकडे काय राहणार आहे, सेक स्क्वेअर एक्स राहणार. त्यामुळे आपल्याला जे आन्सर आहे ते काय मिळणार बघा, शेवटी dy बाय dx इज इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स अपॉन 2y मायनस 1. हे जे आन्सर आहे ते आपल्याला इथं मिळणार आहे. त्यामुळे बघा आपल्याला जे पाहिजे ते मिळालं का बघा, dy बाय dx इज इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स अपॉन 2y मायनस 1. हे जनरली एक्झाम्पल 2 मार्काला सुद्धा विचारलं जाऊ शकतं, कारण जास्त स्टेप नाहीत आणि अगदी सिम्प्लिफाय करायला पण सोपं आहे, डिफरन्शिएट करायला पण सोपं आहे. त्यामुळे हे तिसरं एक्झाम्पल आपलं इथं कम्प्लीट झालं. आता हे चौथं एक्झाम्पल बघा. इफ रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर प्लस रूट 1 मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए इंटू एक्स मायनस वाय, देन शो दॅट dy बाय dx इज इक्वल टू रूट 1 मायनस वाय स्क्वेअर अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर. हे आहे. आता इक्वेशन लिहून घेऊया आपण. लेट रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर प्लस रूट 1 मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए इंटू एक्स मायनस वाय. हे लिहून घेतलं. आता जनरली तुम्हाला सबस्टिट्यूशन मी सांगितलं होतं बघा, इनव्हर्समध्ये सबस्टिट्यूशन सांगितलं होतं इनव्हर्स फंक्शनमध्ये. जर ए स्क्वेअर रूटमध्ये ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर असेल, आता इथं 1 मायनस एक्स स्क्वेअर आहे, ए म्हणजेच काय शेवटी 1च राहणार, 1 स्क्वेअर म्हटलं काय किंवा 1 म्हटलं काय शेवटी सेमच आहे. त्यामुळे जर रूटमध्ये ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर असेल तर एकतरी साइन थिटा किंवा कॉस थिटा आपण सबस्टिट्यूशन करू शकतो. आपण सबस्टिट्यूशन करूया याच्यामध्ये आणि मग नंतर आपल्याला पुढे सिम्प्लिफाय करायचं आहे. पुट एक्स इज इक्वल टू साइन, आपण असं करूया, एक्स आणि वाय दोन आहेत इथं. एक रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर वेगळा आहे आणि रूट 1 मायनस वाय स्क्वेअर वेगळा आहे. मग त्याच्यानुसार आपण असं करू, एक्स इज इक्वल टू समजा साइन अल्फा मानूया आणि या दुसऱ्या रूटमध्ये वाय इज इक्वल टू साइन बीटा मानू. अल्फा आणि बीटा किंवा दुसरं थिटा आणि फाय जरी मानलं तरी चालेल. मग हे आपण लिहिलं. देअरफॉर अल्फा इज इक्वल टू साइन इनव्हर्स एक्स आणि इथं येणार आहे बीटा इज इक्वल टू साइन इनव्हर्स वाय. हे लिहिलं. आता आपण याच्यामध्ये घालूया या इक्वेशनमध्ये. हे जे इक्वेशन आहे त्याला आपण 1 म्हणू. देअरफॉर फ्रॉम 1 किंवा इक्वेशन 1 बिकम्स, 1 मध्ये काय बदल होणार बघा, रूटमध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर, एक्स स्क्वेअर एक्स काय आहे साइन अल्फा, एक्स स्क्वेअर काय येणार साइन स्क्वेअर अल्फा, प्लस रूटमध्ये 1 मायनस वाय स्क्वेअर, वाय स्क्वेअर म्हणजे वाय साइन बीटा, वाय स्क्वेअर काय येणार आहे साइन स्क्वेअर बीटा, इज इक्वल टू ए इंटू एक्स मायनस वाय. इथं सुद्धा आपल्याला साइन अल्फा आणि साइन बीटा घालावं लागेल. एक्स म्हणजे साइन अल्फा मायनस वाय म्हणजे काय येणार आहे साइन बीटा येणार आहे. मग देअरफॉर हे रूट 1 मायनस साइन स्क्वेअर अल्फा हे काय येणार आहे
रूटमध्ये कॉस स्क्वेअर अल्फा प्लस रूटमध्ये काय येणार आहे इथं कॉस स्क्वेअर बीटा येणार आहे इज इक्वल टू ए इंटू साइन अल्फा मायनस साइन बीटा. देअरफोर रूट कॉस स्क्वेअर अल्फाचं स्क्वेअर रूट काय येणार आहे कॉस अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटाचं स्क्वेअर रूट येणार आहे कॉस बीटा इज इक्वल टू ए इंटू साइन अल्फा मायनस साइन बीटा. आता आपल्याकडं फॅक्टरायझेशन फॉर्म्युले आहेत बघा. कॉस ए प्लस कॉस बी इथं तो फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे आणि इथं साइन ए मायनस साइन बीचा फॉर्म्युला वापरूया. मग इज इट देअरफोर कॉस ए प्लस कॉस बीचा फॉर्म्युला जो आहे तो 2 टाइम्स कॉस ए प्लस बी अपॉन 2 इंटू कॉस ए मायनस बी अपॉन 2. मग इथं मी बदल करते 2 टाइम्स कॉस अल्फा प्लस बीटा अपॉन 2 फॅक्टरायझेशन फॉर्म्युले आपण वापरतोय बघा तुम्हाला 11वी मध्ये झालेले आहेत इंटू कॉस अल्फा मायनस बीटा अपॉन 2 इज इक्वल टू ए इंटू साइन अल्फा मायनस साइन बीटा. तसंच साइन ए मायनस साइन बीचा सुद्धा फॉर्म्युला आहे. टोटल 4 फॉर्म्युले आहेत. साइन ए प्लस साइन बी, साइन ए मायनस साइन बी, कॉस ए प्लस कॉस बी आणि कॉस ए मायनस कॉस बी. मग आता साइन ए मायनस साइन बीचा फॉर्म्युला आहे इंटू 2 टाइम्स कॉस अल्फा प्लस बीटा अपॉन 2 इंटू साइन अल्फा मायनस बीटा अपॉन 2. ठीक आहे लिहिलं आपण. आता इथं जे जे कॅन्सल होते ते कॅन्सल करूया आपण. इथं 2 ला 2 जाईल. त्याचबरोबर इथं एक टर्म कॉस्टची दिसते आणि इथं एक टर्म सेम टर्म्स आहेत त्या पण कॅन्सल होतील. देअरफोर काय शिल्लक राहणार ते लिहूया. कॉस ऑफ अल्फा मायनस बीटा अपॉन 2 इज इक्वल टू इथं काय शिल्लक राहिलेलं आहे बघा. ए कॅन्सल होणार नाही 2 कॅन्सल होणार आहे सॉरी. मग ए आहे तसंच राहणार आहे आणि इकडं काय राहिले टर्म साइन अल्फा मायनस बीटा अपॉन 2. देअरफोर आता हे साइन अल्फा मायनस बीटा अल्फा आणि बीटाची किंमत आपल्याला टाकायची आहे कारण आपल्याला डेरिव्हेटिव्ह एक्स आणि वाय मध्येच पाहिजे. मग ते आपण नंतर टाकणार आहे आधी सोडवतोय आपण. साइनची टर्म इकडे आली मग कॉस अपॉन साइन येणार. हे अँगल सेम आहे बघा अल्फा मायनस बीटा अपॉन 2 अल्फा मायनस बीटा अपॉन 2. मग कॉस अपॉन साइन काय येणार आहे कॉट अल्फा मायनस बीटा अपॉन 2 येणार इज इक्वल टू काय मिळणार आहे ए मिळणार आहे. मग हे मिळालेलं आहे इथं. आता हे कॉटचा जो रेशो आहे तो आपण RHS ला टाकू म्हणजे अल्फा मायनस बीटा अपॉन 2 इज इक्वल टू कॉट इनवर्स ए येणार आहे. आणि कॉट इनवर्स काय ए काय आहे शेवटी कॉन्स्टंटच आहे. मग देअरफोर अल्फा मायनस बीटा इज इक्वल टू 2 टाइम्स कॉट इनवर्स ए येणार आहे. आता इथं अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू टाकूया. अल्फा आणि बीटा काय आहे वरती बघा. अल्फा म्हणजे साइन इनवर्स एक्स आणि बीटा म्हणजे साइन इनवर्स वाय आहे. मग अल्फा टाकूया इथं साइन इनवर्स एक्स मायनस बीटा आहे साइन इनवर्स वाय इज इक्वल टू 2 कॉट इनवर्स ए. हा RHSचा जो पूर्ण भाग आहे 2 कॉट इनवर्स ए सगळा कॉन्स्टंट आहे कारण ए कॉन्स्टंट आहे 2 कॉन्स्टंट आहे त्यामुळे कॉट इनवर्स कॉन्स्टंट होणार आणि त्यानुसार आपल्याला हे सगळं कॉन्स्टंट मिळणार आहे. आता डिफरन्शिएट करूया. देअरफोर differentiate with respect to x. देअरफोर आता साइन इनवर्स एक्सची डेरिव्हेटिव्ह काय असते ते तुम्हाला माहितच आहे. 1 अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर मायनस साइन इनवर्स वायची डेरिव्हेटिव्ह पण सेम तशीच 1 अपॉन रूट 1 मायनस वाय स्क्वेअर हे लिहिली आणि वाय आहे त्यामुळं पुढं काय जोडलं जाणार त्याला dy बाय dx इज इक्वल टू हा सगळा भाग कॉन्स्टंट आहे. हा पूर्ण भाग आणि हा कॉन्स्टंट असल्यामुळं कॉन्स्टंटचे डेरिव्हेटिव्ह काय येते 0 येते. मग त्याच्यानुसार याचे डेरिव्हेटिव्ह काय येणार 0 येणार आहे. आता थोडं सिम्प्लिफाय केलं की आपल्याला पाहिजे ते आन्सर काय होणार आहे मिळणार आहे. मग ही टर्म जी आहे ती आपण काय करूया आहे तिथंच ठेवूया. ठीक आहे तिथंच ठेवू आणि परत हे किंवा ही मायनसची टर्म त्या बाजूला टाकू. 1 अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 1 अपॉन रूट 1 मायनस वाय स्क्वेअर इंटू dy बाय dx. आता त्यातलं जे रूटची टर्म आहे इकडची ती टर्म या बाजूला येईल. डिनॉमिनेटरमध्ये आहे ती टर्म कुठं जाणार आहे न्यूमरेटरमध्ये जाणार आहे. देअरफोर काय येणार आहे dy बाय dx इज इक्वल टू हे 1 अपॉन आहे तसंच राहणार. ही टर्म वरती गेली की कशी येणार आहे रूट 1 मायनस वाय स्क्वेअर अपॉन रूट
1 मायनस एक्स स्क्वेअर हे लिहिलं. आणि हेच आपण काय करू शकतो, एका रूटमध्ये लिहिता येतं आपल्याला. मग हे जे एक्झाम्पल आहे चौथं, त्याचा आन्सर काय येणार आहे बघा, रूट 1 मायनस वाय स्क्वेअर अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर हे उत्तर आपल्याला मिळणार आहे. आणि जे आपल्याला शो दॅटसाठी पाहिजे होतं ते आन्सर आपल्याला आता इथं मिळालेलं आहे. आता पाचवं जे एक्झाम्पल आहे ते बघूया. आता शो दॅटचे एक्झाम्पल आपण जी बघितली मगाची 4 एक्झाम्पल आणि आधीची जी एक्झाम्पल आहेत ती बघा, तुम्ही सोडवा. मी परत तुम्हाला पीडीएफला काय करते, शो दॅटची काही एक्झाम्पल टाकते. तुमचं तुम्हाला सोडवता येतात का ते प्रयत्न करा. इम्प्लिसिट फंक्शन समजून घेण्याचा प्रयत्न करा. आता हे पाचवं एक एक्झाम्पल आपण बघूया. बघा इथं कसं दिलेलं आहे, एक डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे. एक्स रेज टू वाय इज इक्वल टू वाय रेज टू एक्स आहे. मग हे इक्वेशन मी लिहून घेते, एक्स रेज टू वाय इज इक्वल टू वाय रेज टू एक्स. इथं काय उत्तर दिलेलं नाही, ते उत्तरापर्यंत आपल्याला जायचं आहे. मग आता काय करायचं आहे, म्हणजे इम्प्लिसिट फंक्शनमध्ये लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन वापरता येतं, याच्यासाठी मी हे एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. आता इथं एक्स आहे, इथं वरती घातांकामध्ये वाय आहे, इथं वाय आहे बेस आणि इथं इंडेक्स काय आहे, एक्स आहे. त्यामुळे आता इथं आपल्याला अशा पद्धतीच्या एक्झाम्पलमध्ये जिथं एक्स रेज टू वाय किंवा वाय रेज टू एक्स अशा टाईपमध्ये ज्यावेळी इक्वेशन असेल त्यावेळेला तुम्ही लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनचा वापर करून मग इम्प्लिसिट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढू शकता. म्हणजे हे इम्प्लिसिट फंक्शनच आहे. मग आता टेकिंग लॉग ऑन बोथ साईड्स, दोन्ही बाजूला लॉग घेऊया. त्याच्यासाठी मी हे एक्झाम्पल घेतलेलं आहे बघा, टेकिंग लॉग ऑन बोथ साईड्स. म्हणजे एकात एक मी तुम्हाला तेच सांगितलं होतं, सगळे फंक्शन्स हे एकात एक ॲड आहेत, इन्व्हॉल्व आहेत आणि तेच आपण इथं बघतोय. देअरफॉर इथं कसं येणार आहे, लॉग एक्स रेज टू वाय इज इक्वल टू लॉग वाय रेज टू एक्स. आता हे वाय पुढे येणार म्हणजे वाय लॉग एक्स येणार इज इक्वल टू एक्स पुढे येणार आहे. कॉम्प्लिकेटेड फंक्शन्स असतील त्यावेळेला आपण लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनचा वापर करू शकतो. दोन्ही बाजूला आपण डिफरन्शिएट करूया. डिफरन्शिएट both sides with respect to x. डिफरन्शिएट बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता इथं बघा y log x आहे आणि x log y, दोन्ही बाजूला आपल्याला काय करावं लागेल, प्रॉडक्ट रूल वापरावा लागेल. मग y इंटू डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स प्लस लॉग एक्स आहे तसंच आणि डी बाय डी एक्स कुणाचं काढायचं आहे, वायचं. म्हणजे हे झालं LHS. RHS ला काय येणार, इज इक्वल टू एक्स आहे तसंच डी बाय डी एक्स कुणाचं काढणार आपण, लॉग वायचं काढणार. आणि इन प्लस लॉग वाय आहे तसंच आणि डी बाय डी एक्स आपण कुणाचं काढणार आहे तर एक्सचं काढणार आहे. मग आता आपण सुरू करूया. इथं वाय लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह येणार 1 अपॉन एक्स प्लस लॉग एक्स आहे तसंच वायची डेरिव्हेटिव्ह येणार डायरेक्ट आपण म्हणू शकतो डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू एक्स आहे तसंच लॉग वायची डेरिव्हेटिव्ह काय येणार 1 अपॉन वाय इंटू डी वाय बाय डी एक्स, कारण लॉग वाय आहे, वाय इथं जोडलेला आहे, प्लस लॉग वाय आहे तसंच एक्सची डेरिव्हेटिव्ह येणार 1. आता हे जरा नीट लिहूया आपण, वाय अपॉन एक्स प्लस लॉग एक्स डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू एक्स अपॉन वाय डी वाय बाय डी एक्स प्लस लॉग वाय हे आलेलं आहे. आता आपण डी वाय बाय डी एक्सच्या टर्म ज्या आहेत त्या काय करूया, या बाजूला घेऊया आणि हे वाय अपॉन एक्स जे आहे ते या बाजूला घेऊ. देअरफॉर ही टर्म इकडे घेऊया, म्हणजे हे लॉग एक्स डी वाय बाय डी एक्स हे आहे तसंच मायनस हे एक्स अपॉन वाय डी वाय बाय डी एक्स या बाजूला घेतलं, एक्स अपॉन वाय डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू लॉग वाय हे आहे इथंच आणि ही वाय अपॉन एक्स या बाजूला घेतलं म्हणजे मायनस वाय अपॉन एक्स. लास्टला आन्सर काय मिळते त्याच्या आधी आपण काय करूया, डी वाय बाय डी एक्स आधी कॉमन तरी काढू. म्हणजे डी वाय बाय डी एक्स कॉमन काढलं, लॉग एक्स मायनस एक्स अपॉन वाय आणि इथं काय येणार आहे, हे आहे तसंच लॉग वाय मायनस वाय अपॉन एक्स. लास्टला आन्सर जे आहे ते काय मिळणार आहे बघा, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू लॉग वाय मायनस वाय अपॉन एक्स डिवायडेड बाय लॉग एक्स
-x/y हे आन्सर मिळणार आहे. काही वेळेला शो दॅटमध्ये सुद्धा असतं, म्हणजे काही पुढं सिम्प्लिफाय करून सुद्धा आपल्याला पुढे सोडवता येतं, शो दॅटपर्यंत जाता येतं. पण आता एवढंच आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे म्हटल्यावर एवढंच जे आहे ते आपल्याला कम्प्लीट करायचं आहे. ठीक आहे. ही 5 एक्झाम्पल आज आपण घेतली इम्प्लिसिट फंक्शनवरची. तुम्हाला मी PDF टाकते. त्या PDF मधले काही एक्झाम्पल जे आहेत तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा आणि नंतर मला फक्त पाठवा. जेवढी सोडवता येतील तेवढी पाठवा आणि उरलेली जी एक्झाम्पल आहेत ती मी काय करते, परत तुम्हाला फोटो काढून पाठवते, सोडवून पाठवते. तुम्ही नंतर ती चेक करा आणि काही शंका असतील तर मला सांगा. ओके, बाय.